हा प्रश्न व्हेक्टर्स चॅप्टरवर सीईटी 2001 ला विचारलाय आणि तसंच तो नीटला म्हणजेच AIPMT ला 1994 ला विचारलाय. प्रश्न असा आहे बघा, दी अँगल बिटवीन द टू वेक्टर्स, वेक्टर A that is equal to 3i cap plus 4j cap plus 5k cap and vector B that is equal to 3i cap plus 4j cap minus 5k cap will be. दोन वेक्टर मधला अँगल आपल्याला काढायचा आहे. ऑप्शन ए दिलाय 0, बी दिलाय 45 डिग्री, सी दिलाय 90 डिग्री आणि डी दिलाय 180 डिग्री. मग आधी काय करायचं, तर जेव्हा जेव्हा दोन वेक्टर मधला अँगल विचारतील तेव्हा तेव्हा त्यांचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा. मग आता डॉट प्रॉडक्ट आपल्याला माहितीये ax bx प्लस ay by प्लस az bz. मग आता दोन्ही वेक्टरचे ax आणि bx ह्या व्हॅल्यू टाकल्या, ay by व्हॅल्यू टाकली, az bz व्हॅल्यू टाकली आणि मग आपल्याला मिळालं 9 प्लस 16 मायनस 25 हे 0 आलं. आणि जेव्हा दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट हा 0 असतो तेव्हा त्यांच्यामधला अँगल हा ते दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतात आणि त्यांच्यामधला अँगल हा 90 डिग्री असतो. नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हा अँगल विचारतील तर सगळ्यात आधी डॉट प्रॉडक्ट घेऊन पहा. डॉट प्रॉडक्ट 0 असला की त्यांच्यातला अँगल 90 डिग्री असतो, हे लक्षात ठेवा. आणि जो करेक्ट ऑप्शन सी आहे. जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.